दिसत नाही कुठे जायचं थांब आता दिसत नाही उघडलं त्यांचा अनुभव असेल अनुभव थंड पाणी पाहिजे घरात आहे का बाटली थंड पाहिजे टेबल कसे झाले टेबल असं काम आहे म्हणजे सगळं असं काम झालं आहे सगळं झालेलं आहे कुत्रं बघा आमचं कसं झालं घराच्या जवळ आल्याबरोबर असा पाऊस आलाय आणि आता घरापासून मी वरती गाडी वळवणार होते तेवढ्या बघितलं तर टू व्हीलरनं सगळं पॅक झालं मला घरापर्यंत जायला रस्ता नव्हता आणि पाऊस तुम्हाला दाखवते बघा घराच्या समोर मी गाडी लावली पण एवढ्या टू व्हीलर इथं उभा आहे की मला माझ्या वरती गाडी टर्न करून जायला चान्सच नाही तुम्हाला पाऊस दाखवते किती पाऊस लागतो बघा हे बघा गाडीची काच बघा बघा गाडीची काच बघा काही दिसत नाही आणि हा बघा दाखवते पाऊस हा आमचा बोर्ड पडला दुकानाचा काही प्रॉब्लेम नाही काही इलाज नाही गाडीत बसले निवांत आता म्हटलं आपल्या दुकानात नसलं बसलं बिचाऱ्यांनी एवढ्या पावसात बघा गाडी हलती कशी बघा जसं काही विमान हलायला लागलं जरासं चालू करून मला हे करायला पाहिजे काचवरती यायला लागला पाऊस इतका जोरदार आहे सोन्या आता गेला बोर्ड आण ए भिजू दे की भिजू दे भिजू दे भिजू दे काय सोन्या सोन्या बोर्ड द्यायला गेला पावसात नाही एवढ्या बघा लोक तिथे आणि गाड्या किती लागल्यात दाखव आपला पाऊस आहे ना कोल्हापूर हा इतकं काही काम नसते बघा कोल्हापूरला आमचा पाऊस जरी पडला तरी जोरदार काही देत नसते कोल्हापुरात पाऊस असू दे काय असू दे काय वाटतं ते दे मी काय केलं एका ठिकाणी गाडी रिवर्स घ्यायला गेले आणि काल त्या भागात इतका पाऊस पडलेला आणि पाठीमागे एक नंबरचा दगड होता गाडीचं चाकच रुतलं आणि माझ्यासोबत कोण नसल्यामुळं मी इतकी घाबरले की काय विचारता सोय नाही खूप घाबरले म्हटलं कसं अवघड होऊन बसलं आता माझं कारण सोबत कोण नसतं आणि रस्त्याला कोण नव्हतं विशेष म्हणजे त्या रोडला जास्त वर्दळ असते नसते असं नाही पण नव्हती वर्दळ आता पाऊस उघडतोय का कसं बघा सगळे लोक थांबले दुकानात तर अशा प्रकारे कधी माणूस कुठे अडकून बसेल हे कोणच सांगू शकत नाही तर मी बसले गाडीत अडकून पाऊस पडायला लागलाय आणि थोडक्यात वाचले मी जर घराच्या जवळ येत नसते तर रस्त्याने इतकं गाडी अशी हलायला लागली इतका मोठा वारा आणि इतका मोठा पाऊस विजा कडकड कडकड वरून असं काय विचारता
तर आता घराजवळ आले म्हटल्यावर घरच्यांना टेन्शन नाही, पण विजा किती मोठ्यानं होत आहेत बघा. अशा प्रकारे मी बसले अडकून माझ्याच गाडीत आणि काय पर्याय नाही, आता ऑप्शन काय नाही. कधी पाऊस उघडत याची वाट बघत बसायचं आता गाडीत. आणि काचा बंद केल्यावर काय होतं, काचा गाडीच बंद करते. काचा बंद केल्यावर काय होतं, कोंडल्यासारखं होतं. काय या पावसाळ्यामध्ये काच द्यायची. हे बघा एकदम पांढरट सगळं दिसतं. जरासा कमी आलं आहे थोडंफार. धावत माणसाली किती मिनटं, 15 ते 20 मिनिट झालं पाऊस पडतो. विजांचा कडकडाट आणि गाडी हलायला लागली. त्यामुळे मी जर लांब असते ना तर नक्कीच घाबरले असते. कसं एवढ्या जोरात गाडी हलते म्हटलं. म्हणजे गाडी काय हो माझी आल्टो, त्या ह्याच्यासारखी आपल्या स्कूटीला, आता म्हणजे त्याला स्कूटी म्हणतो, पण ॲक्टिवा किंवा प्लेजरसारखी अशा गाड्या असतात. तर नशीब की पाऊस वगैरे थेंब पडायला लागला. आणि बाबा उघडलं तर गरम होते आत गाडीत बसल्याने. जरा काचा उघडते गाडी चालू करून. तर अशा प्रकारे बघा आमच्याकडे धो पाऊस, कडकड विजा, झन जावताचा वारा. असं आमच्या कोल्हापुरात असं काम असतं बघा. सगळीकडे वेगळं असलं तर या कोल्हापुरात भयानक पाऊस असतो. कोकणाचा शेजारी आहे ना कोल्हापूर. चला बघूया, उघडला तर बरं. तो ऊन तर यायला सुरुवात झाली. खिडकी उघडते म्हणजे ह्या वायपरचं हे कमी होतं. खिडकी उघडल्यामुळं आत बाद झाल्यासारखं होतं. जराशी होईल हवा लागली. उघडायला सुरुवात झाली. काय तर अशा प्रकारे पाऊस उघडलाय. आता गाडी नेऊन लावते दाराच्या समोर. माझी गाडी हालायला लागलं, मला भीती वाटली बघ. ठीक आहे, बसल्या व्हिडिओ बनायला कोणाशी गप्पा मारायच्या, आपल्या सबस्क्रायबरशी गप्पा घेऊन. चला ठेवतो.